भाषेमध्ये मराठी विषयाचं ज्ञान खूप महत्वाचं आहे. आता आपण ज्यावेळेस घटक सुरुवात केली होती त्यावेळेस बरेच मराठी शब्द आपण घेतलेले होते, परंतु जी शेवटची संकल्पना आज आपण शिकणार आहोत त्याचं नाव आहे मराठी भाषा ज्ञान. आता मराठी भाषा ज्ञान यांच्या अंतर्गत भरपूर गोष्टी येतात, परंतु शासनाच्या मार्गदर्शिकेनुसार भाषा ज्ञान या घटकामध्ये जे घटक समाविष्ट केलेले आहेत किंवा ज्यावर आधारित प्रश्न विचारलेले आहेत त्यातले मूळ संकल्पना मी इथं घेतलेल्या आहेत. तर नक्की काय काय शब्दांचा वापर या भाषा ज्ञानमध्ये येणाऱ्या प्रश्नांमध्ये केला जातो तो आता आपण बघणार आहोत. बघा, पहिला शब्द लिहिलाय मी अलंकारिक शब्द. पहिला कोणता शब्द आहे? अलंकारिक शब्द. आता आपल्या सर्वांना माहिती आहे अलंकारिक शब्द कसे असतात की उदाहरणार्थ एखादा मुलगा मागून जन्माला असेल, म्हणजे एक मुलगा जन्माला आलेला असेल व त्याच्या मागून एखादा जन्मला असेल तर जो मागून जन्मतो त्याला अनुज असं म्हणतात व जो आधी जन्मतो त्याला अग्रज असं म्हणतात. त्यानंतर कोणतीच पालक नसणारा त्याला गाजर पारखी असं म्हणतात. म्हणजे असे विविध अलंकारिक शब्द आहेत, त्यांचा वापर भाषा ज्ञानामध्ये प्रश्न तयार करताना केला जातो. अलंकारिक शब्दानंतर शब्द समूहाबद्दलचा एक शब्द. लक्षात घ्या, शब्द समूहाबद्दलचा एक शब्द असा एक घेतला जातो. उदाहरणार्थ मुद्देसूद बोलणारा असा कोण असतो तर मितभाषी असतो. या प्रकारचे शब्द समूहाबद्दलचा एक शब्द याचाही वापर भाषा ज्ञान या अंतर्गत प्रश्न तयार करताना केला जातो. त्यानंतर समूहदर्शक शब्द. समूहदर्शक शब्द याचाही वापर भाषा ज्ञान प्रश्न तयार करताना केला जातो. शिकवताना आपण प्रत्येक घटकाचं 2-2 मिनिटं बघणारच आहोत. ते शब्द तुम्हाला आपण स्पष्ट करून देणार आहोत. तसेच मराठी विषयामध्ये तुम्हाला याचं स्पष्टीकरण मिळणारच आहे. चला, पुढचा शब्द आहे पिल्लूदर्शक शब्द. आता तुम्ही म्हणा सर हे काय आहे, तर आपल्याला बऱ्याच प्राण्यांच्या पिल्लांना काय म्हणतात हे माहिती नसतं आणि याचाच वापर स्कॉलरशिपला प्रश्न तयार करताना ते करतात. उदाहरणार्थ तुम्हाला प्रश्न विचारला शेळीच्या पिलाला काय म्हणतात आणि मेंढीच्या पिलाला काय म्हणतात. विद्यार्थी मित्रांनो, शेळीच्या पिलाचं नाव वेगळं आहे आणि मेंढीच्या पिलाचं नाव वेगळं आहे. शेळीच्या पिलाला करडू म्हणतात आणि मेंढीच्या पिलाला कोकरू म्हणतात. असेच पिल्लूदर्शक विविध शब्द आहेत जे आपण बघणार आहोत, ज्यांचा वापर भाषा ज्ञानमध्ये प्रश्न तयार करताना केला जातो. त्यानंतर एकाच शब्दाचे अनेक अर्थ. आता लक्षात घ्या, एका शब्दाचे अनेक अर्थ म्हणजे काय. आपण एक शब्द बघितला होता बघा, कर. आता या कर या शब्दाचा अर्थ हात असाही होतो. तसेच सरकारला आपण जो भरतो तो कर, त्याला आपण काय म्हणतो, कर. याचा अर्थ एका शब्दाचे 2 अर्थ. असे काही शब्द आहेत की ज्यांचे अनेक अर्थ होतात, म्हणून त्याला म्हटले एकाच शब्दाचे अनेक अर्थ. यावर देखील आधारित आपल्याला भाषा ज्ञानमध्ये प्रश्न विचारला जातो. त्यानंतर निवारादर्शक शब्द. निवारा याचा अर्थ काय, तर गायी कुणीकडे राहते तर गोठ्यात राहते, म्हणजे गायीचा निवारा गोठा आहे. असे विविध प्राणी आहेत की ज्यांचा निवारा आपल्याला शक्यतो माहित नसतो आणि त्याचाच वापर ते भाषा ज्ञानांतर्गत प्रश्नांमध्ये करतात. चला तर विद्यार्थी मित्रांनो, आपण या प्रत्येक घटकातल्या थोड्या थोड्या शब्दांचा आता सराव करूया. अशा प्रकारे हे शब्द दिलेले आहेत, यांचा सराव आपण आता लगेच बघणारच आहोत. आता मराठी भाषा ज्ञानांतर्गत अलंकारिक शब्दावर कसा प्रश्न तयार करतात हे आपण आता बघणार आहोत. फलकावरती असा प्रश्न लिहिलेला आहे, काही माणसे खूप झोपाळू असतात. काही माणसे खूप झोपाळू असतात या वाक्यात कोणता अलंकारिक शब्द पर्यायामध्ये आलेला आहे. या वाक्यामध्ये कोणत्या अर्थाचा अलंकारिक शब्द पर्यायामध्ये आलेला आहे. म्हणजे या वाक्यात या पर्यायापैकी लक्षात घ्या, या पर्यायातल्या कोणत्या तरी एका शब्दाचा अर्थ या वाक्यात आलेला आहे. या पर्यायातील कोणत्या तरी एका शब्दाचा अर्थ या वाक्यात आलेला आहे, तो आपल्याला शोधायचा आहे. चला तर शोधूया. आता पहिला पर्याय जो दिलाय अष्टपैलू. आता हा सुद्धा अलंकारिक शब्द आहे. अष्टपैलू म्हणजे काय, ज्याला एकाच वेळेस अनेक कामं करता येतात त्याला अष्टपैलू म्हणतात. म्हणजे अनेक चांगले गुण असलेला माणूस त्याला अष्टपैलू म्हणतात. दुसरं बघा, कर्णाचा अवतार दिले बघा. आता अष्टपैलू म्हणजे अनेक चांगले गुण असणारा, हे वाक्यात आहे का, नाही. आपणाला आहे असं विचारलं बघा,
या वाक्यामध्ये म्हणजे या पर्यायातल्या कोणत्या शब्दाचा अर्थ वाक्यात आहे असं विचारलं. पण याचा अर्थ काय होतो तर अनेक चांगले गुण असणारा अष्टपैलू हे वाक्यात आलेलं नाही. पुढे जाऊया. कर्णाचा अवतार. आता कर्णाचा अवतार कोणाला म्हणतात तर जो मनुष्य सारखं सारखं दान करतो किंवा एखादी वस्तू दुसऱ्याला सहज देतो त्याला म्हणतात कर्णाचा अवतार. आता दान करणे या वाक्यात कुठे आले का तर नाही. म्हणजे हा सुद्धा पर्याय आपल्याला सूट होत नाही. पुढे जाऊया. पुढचा शब्द आहे कूपमंडूक. आता कूपमंडूक कोणाला म्हणायचं तर कूपमंडूक म्हणजे संकुचित वृत्तीचा म्हणजे काय तर आपलंच खरं करणारा किंवा धर्मभेद हे बरंच असं काही मानणारा त्याला संकुचित वृत्तीचा म्हणतात. त्याला म्हणायचं कूपमंडूक. आणि चौथा शब्द जो आहे तो सर्वांना माहित आहे कुंभकर्ण. आता कुंभकर्ण कोणाला म्हणतात जो सारखा झोपतो त्याला काय म्हणतात कुंभकर्ण म्हणतात. त्याला म्हणतो ना कुंभकर्णाचा अवतार आहे त्याला म्हणतात कुंभकर्ण. म्हणजे काही माणसे खूप झोपाळू असतात. जी माणसं खूप झोपतात त्यांना काय म्हणतात कुंभकर्ण असं म्हणतात. म्हणजे काही माणसे खूप झोपाळू असतात. या वाक्यामध्ये कोणत्या अर्थाचा अलंकारिक शब्द तयार होईल तर कुंभकर्ण हे याचं उत्तर असणार आहे. विद्यार्थी मित्रांनो एक लक्षात घ्या आपण इथं सांगताना फक्त कुंभकर्णाचं सांगितलेलं नाही तर तुम्ही एक लक्षात घेतलं असेल की शिकवताना आपण प्रत्येक पर्याय स्पष्ट करतोय. का प्रत्येक पर्याय स्पष्ट करतोय विद्यार्थी मित्रांनो कारण परीक्षेला कुंभकर्ण येईल असं काय नाही. समजा चुकून परीक्षेला कर्णाचा अवतार आलं तर म्हणून आपल्याला माहित असावं म्हणून मी प्रत्येक प्रकारचं प्रत्येक पर्यायाचं स्पष्टीकरण मी तुम्हाला सांगत आहे. अष्टपैलू म्हणजे अनेक चांगला गुण असलेला, कर्णाचा अवतार म्हणजे दान करणारा आणि कूपमंडूक म्हणजे संकुचित वृत्तीचा जे की या वाक्यात आलेलं नाही. त्यांनी आहे विचारलंय तर खूप झोपणारा माणूस कुंभकर्ण आहे म्हणून आपलं उत्तर आहे कुंभकर्ण. हे लक्षात ठेवा. शब्द समूहाबद्दल एक शब्द यावर आधारित प्रश्न विचारलेला आहे. मी नेहमी एक वाक्य सांगतो जो प्रश्न काळजीपूर्वक वाचतो ना तो खूप सुंदर उत्तर काढू शकतो. कारण ज्याला प्रश्न चांगला वाचता आला तो चांगलं उत्तर काढू शकतो. चला आता मगाशी आपल्याला असा प्रश्न विचारला की अलंकारिक शब्द आलेला आहे परंतु आता हा प्रश्न जरा नीट वाचूया आपण. खरं तर काही गोष्टी आपल्याला भरपूर माहिती असतात खूप सोप्या असतात परंतु आपण आपल्या निष्काळजीपणामुळे तो मार्क घालवू शकतो. कसा तर बघूया. कधी कधी आपल्याला बरेचसे शब्द माहित असतात पण आपण गडबड करतो. ती गडबड आपल्याला करायची नाही. सावधतेने आपल्याला प्रश्न सोडवायचे आहेत. चला तर विद्यार्थी मित्रांनो प्रश्न वाचूया. प्रश्न असा आहे लोकांचे नेतृत्व करणारा हा ज्याला लिहिता वाचता येते तसेच उत्तम भाषण करणारा असावा असं आपल्याला दिलेलं वाक्य आहे. आता प्रश्न काय विचारलाय या वाक्यात शब्द समूहाबद्दल न आलेला शब्द आपल्याला काय विचारलाय न आलेला म्हणजे कोणता शब्द आलेला नाही. म्हणजे या पर्यायामध्ये या वाक्यातला शब्द समूहाबद्दलचा एक शब्द न आलेला नाही असा ओळखायचा आहे. आता बऱ्याच जणांना या पर्यायातल्या शब्दांचे अर्थ सहज माहित आहे आणि तेच अर्थ वाक्यामध्ये आलेले आहेत. आपल्याला फक्त न आलेला अलंकारिक शब्द शब्द समूहाबद्दलचा एक शब्द शोधायचा आहे. चला तर सुरुवात करूया. आता पहिला शब्द आहे वक्ता. वक्ता कोणाला म्हणतो आपण तर जो चांगलं भाषण करतो त्याला काय म्हणतात वक्ता. म्हणजे भाषण हा शब्द आपल्या वाक्यात आलाय. उत्तम भाषण करणारा त्याला काय म्हणतो आपण वक्ता. म्हणजे हे आपलं उत्तर येणार आहे का तर नाही. इथं आपण बसतो आपल्याला माहित असतं वक्ता म्हणजे काय म्हणजे आपण पर्याय रंगवून मोकळं होतो परंतु तसं करायचं नाही. कारण वक्ता म्हणजे उत्तम भाषण करणारा हे वाक्यात आलेलं आहे. आपल्याला न आलेलं काढायचंय म्हणजे वक्ता हा पर्याय आपल्याला नको. दुसरा पर्याय आहे पुढारी. पुढारी कोणाला म्हणतात जो नेता असतो त्याला पुढारी म्हणतात. नेता पुढारी. मग पुढारी नक्की काय करतो नेता नक्की काय करतो तर लोकांचं नेतृत्व करतो. बघा लोकांचे नेतृत्व करणारा आला का नाही शब्द. म्हणजे लोकांचे नेतृत्व करणारा त्यांचं लिडरशिप करणारा असा कोण असतो नेतृत्व करणारा तर पुढारी असतो. हे वाक्यात आलेलं आहे. हे पण नको आपल्याला. पुढचा शब्द काय बघा साक्षर. आता साक्षर कोणाला म्हणतात सर्वांना माहिती आहे. ज्याला लिहिता वाचता येत नाही त्याला निरक्षर म्हणतात परंतु साक्षर कोणाला म्हणतात ज्याला लिहिता वाचता येतं त्याला साक्षर म्हणतात. बघा लिहिता वाचता येते आला का हा शब्द म्हणजे लिहिता वाचता येते याला साक्षर हाही शब्द या वाक्यामध्ये आलेला आहे. आणि आपल्याला विचारलाय न आलेला. आता आपण चौथा शब्द बघूया पर्याय काय
चौथा आहे संशोधक। आता संशोधक कोणाला म्हणायचं? जर जे शोध लावतात, जे विविध प्रकारचा शोध लावतात त्यांना आपण काय म्हणतो? संशोधक। आता शोध लावणाऱ्या वाक्यात काय आलंय का? तर नाही आलं। म्हणजे या वाक्यामध्ये शब्द समूहाबद्दलचा न आलेला शब्द कोणता आहे? तर तो संशोधक असा आहे। लक्षात ठेवा, प्रश्न आपला असा होता, न आलेला शब्द। न आलेला शब्द कोणता आहे? संशोधक हा आहे, हे लक्षात ठेवा। प्रश्न असा विचारला आपल्याला की शेतकरी गाई गुरांना पाणी पाजत होता, या वाक्यात खालीलपैकी कोणता समूहदर्शक शब्द आलेला आहे? इथं आपल्याला आहे विचारले, म्हणजे या वाक्यामध्ये समूहदर्शक एक शब्द या पर्यायामध्ये लपलेला आहे, तो आपण शोधायचा आहे। आता वाक्य काळजीपूर्वक वाचूया। शेतकरी गाई गुरांना पाणी पाजत होता। आता पर्यायांचा अभ्यास करूया। टोळी, टोळी कोणाला म्हणतात? तर चोरांची टोळी असते। चोरांची काय असते? टोळी असते, त्यामुळे हा पर्याय नको। तांडा, तांडा कोणाचा असतो? तर उंट, उंटांचा काय असतो? तांडा। किंवा लमाण, यांचा सुद्धा तांडा असतो। उंट किंवा लमाण यांचा काय असतो? तांडा। म्हणजे ही झालं चोर, हे झालं उंट। पुढे कळप। आता तुम्हाला वाटेल गाई गुरांचा कळप, पण तसं नाहीये। प्रत्येक समूहाला एक विशिष्ट शब्द दिलाय। तर कळप कोणाला म्हणतात बघा? कळप असतो हत्तींचा। कळप कोणाचा असतो? हत्तींचा। आणि शेवटचा जो शिल्लक पर्याय खिल्लार, तो असतो गाई गुरांचा। तो कोणाचा असतो? गाई गुरे, गाई गुरे। मग आपल्याला कोणता शब्द वाक्यात आलाय? तर शेतकरी गाई गुरांना पाणी पाजत होता, यामध्ये गाई गुरे हा शब्द आलाय, गाई गुरे। आणि या गाई गुरांना समूहदर्शक कोणता शब्द जुळतो? तर हा चौथा पर्याय खिल्लार, कारण खिल्लार हा समूहदर्शक शब्द गाई गुरांना वापरला जातो। समूह म्हणजे काय? तर एकत्र, म्हणजे जिथं अनेक गायी एकत्र येतात, जिथं अनेक गाई गुरे एकत्र येतात, त्यांना समूहदर्शक कोणता शब्द वापरला जातो? खिल्लार, हे लक्षात ठेवा। समूहदर्शक शब्दांचे अर्थ आपल्याला जर माहित असतील तर अशा प्रकारे आपण सहज यांचं उत्तर काढू शकतो। पुढचा प्रश्न असा आहे, वाघ, सिंह, घोडा हे प्राणी मला आवडतात। वाघ, सिंह, घोडा हे प्राणी मला आवडतात, या वाक्यात न जुळणारा शब्द कोणता? म्हणजे आपल्याला एक त्यांनी वाक्य असं दिलंय आणि पर्याय दिले, त्यांनी वाक्याशी न जुळणारा शब्द सांगायला हवा। आता आपण जर पर्यायांचा अभ्यास केला तर आपल्याला लगेच लक्षात येईल की हे पर्यायातले शब्द सगळे पिल्लू दर्शक शब्द आहेत। म्हणजे वाक्यातले जे प्राणी त्यांच्या पिल्लांचा समावेश या पर्यायामध्ये आहे। परंतु आपण प्रश्न काळजीपूर्वक वाचायचं। मी नेहमी सांगतो प्रश्न काळजीपूर्वक वाचा। आपल्याला असं विचारलंय या वाक्याला न जुळणारा शब्द आपल्याला ओळखायचा आहे। चला तर आपण विद्यार्थी मित्रांनो पर्यायांचा अभ्यास करूया। आता पहिला जो शब्द आहे तो शब्द असा आहे शिंगरू। आता शिंगरू कोणाला म्हणतात? तर घोड्याच्या पिलाला काय म्हणतात? तर शिंगरू असं म्हणतात। घोड्याच्या पिलाला शिंगरू असं म्हणतात। पुढचं वाक्य असं शब्द असा आहे बछडा। बछडा कोणाला म्हणतात? तर वाघ। वाघ याच्या मुलाला किंवा पिलाला बछडा असं म्हणतात। पुढे छावा। छावा सर्वांना माहिती आहे, छावा कोणाला म्हणतात? सिंहाच्या पिलाला काय म्हणतात? छावा। म्हणजे शिंगरू हे झालं घोडा, बछडा हा असतो वाघाचा, छावा हा असतो सिंहाचा। आणि आता बघा चौथा पर्याय शिल्लक आहे, शिंगरू, बछडा, छावा यांच्याशी जुळणारे शब्द वाक्यात आलेले आहेत का? तर हो, वाक्यात आलेले आहेत। घोडा, वाघ, सिंह, घोडा, वाघ, सिंह। आपल्याला काय विचारलंय? न जुळणारा। आता शिल्लक पर्याय तेच आपलं उत्तर असणार आहे शावक। परंतु विद्यार्थी मित्रांनो शावक याचा अर्थ काय? शावक कोणाला म्हणतात? तर शावक हरणाच्या पिलाला म्हणतात, हरिण। शावक हरणाच्या पिलाला काय म्हणतात? शावक। आणि अजून एक नाव आहे त्याला पाडस। हरणाच्या पिलाला पाडस पण म्हणतात आणि शावक पण म्हणतात। अशा प्रकारे जर आपल्याला समूहदर्शक शब्द माहित असतील तर त्यावर आधारित प्रश्न आपण सहजरित्या सोडवू शकतो। पुढचा प्रश्न असा आहे की पोपट बोलायला लागला की ऐकावंसं वाटतं, या वाक्यात जुळणारा शब्द कोणता? इथं आपल्याला विचारले जुळणारा, आपल्याला जुळणारा शब्द सांगायचा। आता आपण जर नीट पर्यायांकडे बघितलं तर आपल्याला आपण काही मुलं ग्रामीण भागातले असतात, काही मुलं शहरी भागातले असतात।
तर विविध प्रकारे त्यांना ज्ञान असतं, सर्वच मुलं हुशार असतात. तर तुम्ही हे शब्द वाचले की लगेच तुमच्या लक्षात येईल की पर्यायावरून आपल्याला त्यांनी काय शोधायला सांगितले. पर्याय असे खुराडे, गुहा, ढोली, तबेला. आता हे सगळे घराचे शब्द आहेत. घराचे म्हणजे कोणता प्राणी कोणत्या घरात राहतो आणि त्या घराला काय म्हणतात हे आपल्याला विचारलं. जसं माणसं कशात राहतात, घरात राहतात. वाघ कशात राहतो, गुहेत राहतो. याप्रमाणे आपल्याला हा प्रश्न विचारलेला आहे. प्रश्न मी परत वाचतो. पोपट बोलायला लागला की ऐकावंसं वाटतं, या वाक्यात जुळणारा शब्द कोणता? चला तर विद्यार्थी मित्रांनो, आपण शोधूया याचं उत्तर. पहिला आहे खुराडे. आपल्या सर्वांना माहिती आहे खुराडे कोणाचं असतं, तर कोंबडीचे खुराडे असते. कोंबडीचे काय असते, खुराडे. पुन्हा बघा गुहा. गुहा कोणाची असते, गुहा वाघाची पण असते आणि सिंहाची पण असते. पुढचा शब्द आहे ढोली. हा शब्द तुम्ही नवीन ऐकला असेल. ढोली कोणाला म्हणतात, तर ढोली असते पोपटाची. ढोली कोणाची असते, पोपटाची. आणि पोपटाच्या ढोलीलाच काय म्हणतात, पिंजरा देखील म्हणतात, हे लक्षात ठेवा. आणि शेवटचा आहे तबेला. तबेला कोणाचा असतो, तर तबेला असतो घोड्याचा. तबेला कोणाचा आहे, घोड्याचा. चला तर बघूया. खुराडे कोंबडीचे, गुहा वाघ आणि सिंहाचा, ढोली पोपटाची, तबेला घोड्याचा. आता विचारलाय काय, जुळणारा शब्द. मग आपल्या वाक्यामध्ये कोण आले, तर वाक्यामध्ये आलेला आहे पोपट. याचा अर्थ पोपट याला जुळणारा शब्द कोणता असणार आहे, तर तो ढोली हा असणार आहे. कारण पोपट ज्याच्यामध्ये वास्तव्य करतो किंवा थांबतो त्याला काय म्हणतात, ढोली असं म्हणतात. अशा प्रकारे आपल्याला जर पिल्लू दर्शक शब्द माहित असतील किंवा आता जो प्रकार आपण घेतला निवारा दर्शक शब्द, घर दर्शक शब्द आपल्याला माहित असतील, तर अशा प्रकारे आपण प्रश्नाची उत्तरं सहजरित्या काढू शकतो. पुढचा प्रश्न. पूजेला लावलेल्या अगरबत्तीचा वास खूप छान आहे, या वाक्यात जुळणारे शब्द ओळखा. कंसात एक सूचना दिली, 2 पर्याय अचूक. मी मागे तुम्हाला सांगितलं होतं की बुद्धिमत्तेमध्ये काही प्रश्न असे असतात की ते 2 पर्याय अचूकतेसाठी विचारतात. अचूक म्हणजे बरोबर. म्हणजे असे कोणते 2 पर्याय आहेत जे या वाक्याला जुळणारे आहेत. परत मी एक्सप्लेन करेन, स्पष्ट करेन. जुळणारे विचारले, मग या वाक्याशी जुळणारे 2 शब्द ओळखायला हवे. म्हणजे आपल्याला इथं 2 पर्याय रंगवायचे. चला तर आपण पर्यायांचा अभ्यास करूया. इथं एका शब्दाचे अनेक अर्थ होतात, या अर्थानं हा प्रश्न विचारलेला आहे. म्हणजे एकच शब्द आहे त्यांचे अनेक अर्थ असतात, त्या पद्धतीचा हा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे. आता पर्यायांचा अभ्यास करूया. पहिला पर्याय असा आहे सुगंध. आता सुगंध म्हणजे गंध म्हणजेच वास असं होतं, तर हा वास इथे शब्द आलेला आहे. गंध म्हणजे काय, वास. आणि सुगंध म्हणजे काय, छान वास किंवा चांगला वास. म्हणजे हा शब्द याला जुळतो. म्हणजे हा एक आपला पर्याय झाला. आपल्याला जुळणारा विचारलाय ना, हा सुगंध याच्याशी जुळतोय, मग हा एक पर्याय झाला. पुढचा हात. आता हाताला काय शब्द आहे, हाताला कर शब्द आहे, अजून बरेच शब्द आहे, पण ह्याच्यामध्ये कर हा शब्द यात आलाय का, तर नाही, हा पर्याय आपल्याला नको. पुढचा शब्द आहे बाहू. बाहू कोणाला म्हणतात, तर दंड याला बाहू म्हणतात. दंड याला काय म्हणतात, आपला जो दंड याला बाहू असं म्हणतात. आणि पुढचा आहे वस्ती. वस्ती. आता वस्ती म्हणजे सुद्धा वासच. तुम्हाला सर वस्ती म्हणजे वास कसं, तर बघा आपण म्हणतो जुन्या काळामध्ये तर एखादे गुरु किंवा एखादे ऋषी एका घरामध्ये राहतात किंवा एका घरामध्ये वास्तव्य करतात. तेच वाक्य आपण कसं म्हणेल की ते ऋषी त्या घरामध्ये वास करतात. वास करतात म्हणजे वास्तव्य करतात, म्हणजेच वस्ती करून राहतात. म्हणून वास याला 2 शब्द आहेत. सुगंध हा एक शब्द बरोबर आहे आणि वस्ती हा एक शब्द बरोबर आहे. म्हणजे एकाच शब्दाचे अनेक मार्ग माहित असतील तर अशा प्रकारे आपण याचेही उत्तर लगेचच काढू शकतो. इथे एक वेगळ्या प्रकारचा प्रश्न असा विचारलाय, काटकसर करून कामधंदा कर, संगत सोबत चांगली ठेव. वाक्य परत आहे का, काटकसर करून कामधंदा कर, संगत सोबत चांगली ठेव. या वाक्यामधला वेगळा शब्द ओळखा म्हटलंय. आता हा प्रश्न खरं वर्गीकरण समसंबंधी येऊ शकतो, पण ते इथं का आलाय, तर हा प्रश्न असाही असू शकतो हे सांगण्यासाठी मी घेतलेला आहे. प्रश्न कसा आहे बघा, आता वाक्यातलेच काही शब्द आपल्याला पर्याय म्हटलेले आणि त्यातला वेगळा शब्द काढायचा आहे. तुम्ही म्हणाल हा कसला प्रश्न, तर वाक्यातले 4 शब्द इथं आलेले आणि त्यातला वेगळा काढायचा आहे. ते कसं, तर विद्यार्थी मित्रांनो या वाक्यामध्ये काही विशिष्ट शब्द आलेले आहेत. काटकसर, कामधंदा, संगत सोबत, हे जे शब्द आहेत या शब्दांना कसले शब्द म्हणतात, तर जोड शब्द म्हणतात. काय म्हणतात, जोड शब्द. तुम्ही म्हणाल काय हो सर,
तुम्ही आम्हाला जोड शब्द शिकवलेत की जोड शब्द कशाला म्हणायचं, ज्याच्यात जोडाक्षर असतं त्याला जोड शब्द म्हणायचं. यात एकात तरी जोडाक्षर आहे का? मग तुम्ही कसं म्हणताय? तर विद्यार्थी मित्रांनो, जोड शब्द हे दोन प्रकारचे असतात. जोड शब्द हे दोन प्रकारचे असतात. पहिला जोड शब्दाचा प्रकार जो मी आधी सांगितलेला होता की ज्याच्यामध्ये जोडाक्षर असतं तो एक जोडाक्षरयुक्त शब्द झाला. परंतु हाही जोड शब्द होतो. का जोड शब्द होतो? तर यामध्ये दोन शब्द आले, काट कसर, काम धंदा, संगत सोबत, अजूनही अवती भोवती, इकडे तिकडे, मीठ भाकर, म्हणजे ज्या शब्दामध्ये दोन शब्द आलेले असतात त्यांना सुद्धा काय म्हणतात? जोड शब्द. त्यात आपण पर्याय वाचूया आणि याचं उत्तर देखील काढूया. काट कसर करून काम धंदा कर, संगत सोबत चांगली ठेव, वेगळा शब्द ओळखा. काट कसर दोन शब्द आहेत, काम धंदा दोन शब्द आहेत, संगत सोबत हे सुद्धा दोन शब्द आहेत, परंतु चांगली हे एकच शब्द असा आहे की तो एकटाच आलेला आहे. म्हणून यातला वेगळा शब्द कोणता मिळणार आहे? तर वेगळा शब्द आपल्याला चांगली हा यामधून मिळणार आहे, हे लक्षात ठेवा.